दिवो वगैरे प्रज्वलित करून कणकेच्या पिठात दिवो घेऊन पोरांचं असं ववाळणी केली तर दृष्ट लागलेली निघून जाते असं काही तर म्हणते ती बाबा. मला पण लय काय जास्त त्यातलं माहिती नाही. विषय हार्ड आणि एकदम भारी दिसतोय बघा कसं सगळं दिवं 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 इकडं पण दिवं एक नंबर टकाटक प्रज्वलित असं घरातलं वातावरण असं टकाटक आणि प्रज्वलित वाटायला लागले भारी एकदम फ्रेश. आणि चिंगळ्या पण आलाय सध्या बघायला दीप प्रज्वलनाचा काय काय विषय आहे. आज तुम्हाला वळायचा आहे कणकीच्या दिव्यानं. पप्पा दूध पिते तरी गोर होऊन झाली ते. हा मी काय काळाच्या पितो त्यामुळे काळाच आहे त्यामुळे त्याला काय पर्याय नाही. तर रामराम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार भडकता स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा नवीन कट्ट ब्लॉगमध्ये. तर विषय असा झालाय आज आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्या म्हटलं की मला काही लय माहीत नाही दीप अमावस्याबद्दल पण आमच्या निकिताजी यांनी आम्हाला सध्या जस्ट सांगितलं की दीप अमावस्या दिवशी बारक्या पोरासनी कणकीचं दिवं करून पंत्या लावून त्यानं ववळाय काहीतरी लागते असा विषय काहीतरी आहे. आणि त्यासाठी मला सांगितलं की मळ्यातनं येताना खट्टपैकी फुलं घेऊन या आणि संध्याकाळच्या 4:30 वाजले त्या 5-6 नंतर दिवस मावाळा की मग आपल्याला काय करायला येत नाही फुलं वगैरे तोडून चालणार नाही. त्यासाठी माझी लगबग चालू आहे सध्या फुलं वगैरे तोडायची. आमच्या घराच्या पुढं मळ्यातल्या घरापुढं गच्चपैकी असं काहीतरी घ्यायची जास्वंदीची झाडाची जास्वंदीच्या झाडांनी 3 झाड आहे ती 1, 2 आणि 3 ह्या तिन्ही पण झाडांनी टकाटकपैकी खट्टपैकी असं ही लागली ती फुलं लागली ती. तर फुलं वगैरे तोडून घ्या टकाटकपैकी 2. तर फुलं कच्च लागली त्याच्या आईच्या गावाच्या ढीगभर फुलं आहे तिकडं पण ढीगभर फुलं आहे ती खालच्या बाजूला आणि इकडं पण आहे ती इकडं जरा वरच्या बाजूला आहेत फुलं. हे काय आपल्याला काढा येणार नाही ती बघा इकडं नुसती फुलं. तर काय करतो फुलं तोडून घेतो भरगच्च. आणि गुलाबाच्या झाडाला पण फुलं जरा लागले तर गुलाबाच्या झाडाची पण फुलं सांगितली तर मला तोडून आणायला. तर मम्मी गुलाबाची फुलं कुठं गायब झाली. गुलाबाची फुलंच गायब गुलाबाची फुलं कुठं गायब झाली इथली घरला सकाळी नेली ती. आणि पप्पा लागले तिकडे औषध मारायला सध्या सराट झाले त्यामुळे भिताडाने औषध मारायला लागली ती. कारण भिताडावणी सगळ्या सराट आतल्या बाजूला लागले भिताडावून चढून काय कुठनं एवढं सराट व्हायला लागलं काय कळून झालं या. तर फुलं वगैरे सध्या तोडली तुम्ही थोडीफार तोडली ती अजून राहिलेली छट्टू राहिली ती पण सध्या तोडतो. आणि हे आवरावरी सगळा कार्यक्रम पार करून लगेच आपल्याला गावात मार्गक्रमण केलं पाहिजे. कारण संध्याकाळी फुलं वगैरे सगळं कार्यक्रम आटपायचा चिंगळ्याचा ववाणी वगैरे काय विषय आहे तो सगळा तुम्हाला दावण्यात येईल थोड्या वेळात गावात गेल्यानंतर. तर फुलं तोडतोही आणि फुलं तोडून पिशवीत भरून ठेवतो. परत ना जाताना ध्यानात राहिलं तर परत ना संध्याकाळी फुलं तोडा यायची नाही ती आणि सगळाच विषय हार्ड व्हायचा. चालतंय आवडतो फुलं तोडून घेतो 0 मिनिटात. तर आता सध्या जस्टच आम्ही मळ्यातनं गावात येतो पोचलोय आणि पप्पा फुलं वगैरे घेऊन आले बघा टाकाटाक मी तोडलेली फुलं पप्पाने आणली ती. आणि पप्पा आल्या बाबा करत बाहेर पळत आलाय करत बघा. हा चालतंय व्हाईट सिमेंट कुठं आहे. व्हाईट सिमेंट आणलंय मळ्यातनं आता पप्पाने व्हाईट सिमेंट पण आणलंय. कारण इथं विषय असं झालाय एक विषय दावत राहिला इथनं खालनं मुंग्या यायला लागली तिकडं अशा कुठनं इकडं अशी रांग करत पुढे यायला लागल्या आणि ह्यो खाली आलाय. चल आधी शिवाय आता पप्पा घेते ती चिंगळ्याला आज चिंगळ्यांना वळायचं आहे असा काय तो विषय आहे. सध्या मी आतल्या बाजूला आलोय किचन मध्ये इथं फुलं वगैरे इथं ठेवली ती. आणि विषय असं झाला मी फक्त जास्वंदीची फुलं आणलेली आणि शेजारीची फुलं पण ढापून आणली जरा 4-5 गुलाबाची. मग मम्मीनं आमच्या एक बी फुल ठेवलं नाही. सकाळी सगळी गुलाबाची फुलं तिथली होती सगळी आणून देवाला काढली ती. एक बी गुलाबाचं फुल नाही म्हटलं चिंगळू महाराजांनी गुलाबाचं एखादं तर फुल पाहिजे वास घ्यायला. मग शेजा पाजाराची तिथली ढापून आणली. पाऊस पडत होता बारीक ती नाही ती बतवर बघून खान तोडून आणली. आणि सध्या निकिताजी यांचा कार्यक्रम इथं चालू आहे सध्या पावटा वगैरे सोलायचा. आणि असं काहीतरी नियोजन निकिताजी यांनी केलंय सध्या देवापुढं टाकाटक पैकी 1 नंबर नियोजन आहे. निकिता थम्सअप एक चांगलं कर्तृत्ववान काम केलं तुम्ही. कर्तृत्ववान असं आहे ते कर्तृत्ववान असं काय नाही कर्तृत्ववान असं काम केलंय टाकाटक पैकी. तर सध्या चहा वगैरे प्यायचा भूक लागले जरा चहा वगैरेचं नियोजन निकिताजी स्वस्त मजबूत टिकाव आणि त्यांच्या नाजूक कोमल हाताने करते आता 0 मिनिटात. तर चहाचं नियोजन थोड्या वेळात होईल. आता चहा झाला की जरा पित बसायचं. मम्मीनं बघा हे लगेच टाकाटक पैकी कार्यक्रम चालू केला. सायकल बाहेर काढली फिरवायला सुट्टी नॉट. तर आता सायकलीत बसून शिवांजी निघाले फिरायला भुरभुर करत. ह्या जावा त्याला फिरवायला जाऊ दे भुरभुर करत. आणि माही दिदीने ह्याला लागल्या चिंगळूला फिरवायला. चप्पल घातलं नाहीस की ग चप्पल घालून ये.
तो लागला बाबा बटन दाबायला देतो तवर टाकाक टाकाक करत. आता तो लवकर येत नाही. मम्मी फिरवून आण त्याला गल्ली बोहात सगळ्या. बेबी शार्क गाणं लावलं लगेच विषय हार्ड करत. तर चालतंय थोड्या वेळात चहा प्यायचा. मम्मीला सांगितलं पाहिजे, मम्मी चहा पिणारच काय तू? होय ग, ये थोड्या वेळात. मग लगे हाक मारतो तुला. चला पप्पा चहा पिणार हो का जाणार तुम्ही पण? मम्मी बिना चप्पल घालता गेला वाटतं. तर चालतंय चहा वगैरेचा कार्यक्रम निकिताची आणि आता लगेच लगेच सांगितलं बाहेर न जाऊन येतो बघा लगेच. अहो शब्दाला मानच हो. काय करा नवऱ्याला भुका लागेल तर म्हटलं ना जीव तडपाडतो माशागत. काल मासा खाल्लाय तसा जीव तडपाडतो. तर चालतंय आता स्नेहच्याचा आस्वाद थोड्या वेळात आपण हॉलमध्ये सगळ्यांनी बसून घेऊया बिस्किटा सोबत. तर सध्या स्नेहच्याचा आस्वाद घ्यायसाठी आम्ही सगळे इथं बसले. मम्मी तेवढी चिंगळ्याला घेऊन गेली ती तिकडेच गेली. तरी मागाशी मी सांगितलं मम्मीला मागे लवकर गेले तिकडे फिरवाय गेले आता चिंगळ्याला. आता पप्पा चहा पिऊन, पप्पा चहा नाही दूध पिते, दूध पिऊन पप्पा तिकडे जाणार ते. सध्या इकडं गोऱ्या माणसांचा गोराच्या पप्पा दूध पिते तरी गोर होऊन झाली ते. हा मी काय काळाच्या पितो त्यामुळे काळाच आहे, त्यामुळे त्याला काय पर्याय नाही. सध्या चहा सोबत कवा बारक्यापणी तुमची मम्मी काळा चहा पित होती म्हणून, जशी की आमची मम्मी काळा चहा पित होती. तुमची मम्मी दुधाचा चहा पिते है ना निकिता? त्यामुळे हा दुधाची पेत होती. कोरोनापासून आम्ही जरा बंद केला चहा, कारण विषय हार्ड. तर सध्या ही कुठलं तरी बिस्किट आहे, देसी बीट्स म्हणून काय तर आहे बिस्किटाचं नाव. आणि बलाढ्य असं ढीक घेतलाय बिस्किट पुड्यांचा. कुठलं पाहिजे ते घ्या, गच खावा टच खावा. तर सुंदर अशा कंपनी ओ ती पण पडलं बघ तिकडं. तर सध्या चहा सोबत आपण स्नेह बिस्किटचा आस्वाद घेणार. असं काय तर बिस्किट आहे, त्याला जरा साखर वरण हवी ह्याच्यावर बारीक बारीक. खराट बिस्किट आहे ती का? अहो कुरडी खायसाठी आहे ती खराट. इव्हन निकेतानं मोन्याको घेतली ती आणि मी सुंदर घेतलं. या साखऱ्यात खडखड झाला ती. गुळमाट नाही अजिबात बिस्किट, सपा काय चांगलं लागतं या. आणि निकेतानं घेतलंय ते कुठलं मोन्याको, हे खराट असतं है ना. चहा ग येऊन की दूध मीठ पडल्यावर फुटतंय ना, मग चहा फुटणार नाही तुझ्या पोटात बरं ना. तर चालतंय चहा सोबत आस्वाद घेतो बिस्किट टाकाटक बघी. काय तर विषय लागलाय असा पिक्चर होता महेश कोठारेचा जुना पाना पिक्चर आहे. त्यातनं जरा नवीन नवीन मराठी शब्द बी शिकाय भेटते ती, त्यामुळे मी जरा पिक्चर बघतोय. तर चहा पितो. चहा पिऊन झाल्यावर चिंगळ्याचं वावाण्याचा कार्यक्रम थोड्या वेळात कार्यक्रम होईल फतेव. तर कसा होतोय तो थोड्या वेळात दावणी देईल तुम्हाला 0 मिनिटात. तर सध्या टकाटक पैकी चहा वगैरे पिलोय आणि पप्पा आता सनकत गेलं चिंगळ्याकडे आणि मम्मी आले चहा प्यायला. मम्मी सध्या बसले चहा पित येतं भंडारा लावून. कुठं आलीस भंडारा लावून? कवा सकाळी गेलता काय? हा सकाळचा भंडारा अजून आहे या डोक्याला. तर चालतंय जरा वातावरण बाहेरचं टकाटक पैकी झाले. जरा वरच्या बगलून जाऊन बघतो टेरेसवर जाऊन, कारण विषय असं झालाय लई दिवसात ऊन पडलंय आज. नाहीतर एक 4 ते 5 दिवस झालं कंटिन्यू नुसतं आभाळ पळतंय. थोडा पावसात चळकाय येते आभाळ येतंय. आणि सध्या मी आलो टेरेसवर सध्या टकाटक पैकी वातावरण बघायला. हा बघा सूर्य कसा इच्छा गावात दोनशे ना विषय हाड बघा, झाडं सूर्य तेवढा झालाय. आणि असं गावातलं आमच्या वातावरण काय तर आहे विषय हार्ड. इकडं किरण मामाचं घर आणि तिथं दुकान वगैरे सगळं, आणि इकडं टकाटक पैकी विषय सगळा गावाचा. हे सगळं आमचं गाव आहे ओके पैकी, आणि सगळं एकदम टकाटक विषय आहे गावातला. आता भारी वाटतंय सध्या वर असं आल्यावर. आणि चिंगळ्या बघा त्या तिथं आहे, बघा तिथं आमचा वाडा आहे, टावेल वगैरे सगळं टांगलेलं. त्या तिथं चिंगळ्या बसला खेळत बारक्या पोरांच्या वर. आणि थोडा वेळ क्षणभर आता वर थांबायचं इथं जरा फ्रेश ऑक्सिजनचा आनंद घ्यायचा. हा आणि मग इथलं जरा सिनेमॅटिक शूटिंग तुम्हाला नव्हतो कसा विषय आहे. मग खाली जायचं, तोपर्यंत चिंगळ्या पण येतोय घरला. परत त्यांचा ओवाळण्याचा काय कार्यक्रम असेल तो सगळा पार पाडूया आपण थोड्या वेळात. तर इथलं सिनेमॅटिक वातावरण बघून घ्या, एकदम फ्रेश आणि टकाटक वाटायला लागलं. इथं विषय हार्ड करत नाद करतो काय असं यावंच लागतंय बघायला. ही आमची गल्ली बोळातला विषय. हे आमची अशी गल्ली आहे, हे असं आमचं घर. इथनं असं इकडं विषय सगळं मोकळंच आहे सध्या. थोड्या वेळात चहलपहल चालू होईल इथं, कारण दूध डेअरी आमच्या घरात शेजारीच आहे, ते सगळे दूध घालायचे त्यामुळे विषय हार्ड होते. तर चालतंय सिनेमॅटिक वातावरण बघून या थोडं कसा विषय आहे. एकदम टॉपचा विषय आहे बंडा.
तर बाबांनो अशा पद्धतीने सगळा टकाटक पैकी कार्यक्रम आवरला येतो दीप प्रज्वलनाचा आणि चिंगूळ महाराजांना ओवाळण्याचा. त्यासाठी चिंगूळ महाराजांनी नवीन कट्ट डिंगरी वगैरे घातल्या आणि टकाटक पैकी आवरले. कसा दिसतोय बघा. नवीन टकूच बी काढलं शशाचं. मी शशा चालू शशा आणि डिंगली बी नवीन काढल्या म्हणा मी है ना. खाली उतरायचा प्रयत्न चालू बघा माझ्यावर. मी जातो वर जातो. ये इकडे इकडे बघा हाय का आला माग. आणि सध्या निकिताजी यांचं पण आवरावरी चालू आहे. इथं ती दिवा लावायला लागली. ह्याचं कणकीचं दिवा आहे ती टाकाटक पैकी प्रज्वलित करणार ती. आणि देवापुढे जी चौरंग मांडून ठेवलेला मागाशी तुम्हाला मी धावलेला ती पण सगळं दिवं प्रज्वलित करून ठेवली ती. आणि निकिता ही आज पूर्ण रात्रपर्यंत दिवं चालू ठेवायचं. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम असला की पूर्ण रात्रभर ही दिवं हाय असं जळतं ठेवायचं. म्हणजे उद्या सकाळीच ही काढायचं येत ना. तर आणि चिंगळ्या पण आलाय सध्या बघायला दीप प्रज्वलनाचा काय काय विषय आहे. आज तुम्हाला वळायचा आहे कणकीच्या दिव्यानं. नाही तिकडून नाही तिकडं नाही. हाय तिकडे इकडे इकडे माग. हाय तिकडं हाय हा पोळतोय का नाही ती. ह्याला जरा इकडे तिकडे पळवाय पाहिजे मला आता. कसा या इकडे इकडं बघ इथं बघ. ह्या इथं मी ठेवलं हाय का बघ. ट्रायपॉड ठेवला इथं. यो लवकर ट्रायपॉड बघ इथं हाय का नाही. या ला 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 जरा 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 घावला बस इथं मम्मी घे त्याला. घेऊ माझ्या मागणं येतोय इकडे तिकडे. तर चालतं सगळा आवरावरीचा टकाटक पैकी विषय झालाय. जरा सिनेमॅटिक घेतोय कसा कसा विषय दिसतोय सिनेमॅटिक पद्धतीने जरा बघा विषय हार्ड करत. तर निकिताजी यांची आवरावरी सगळी टाकाटक पैकी झाल्या आणि जरा त्यांचं सिनेमॅटिक शूटिंग घेण्याचा कार्यक्रम इथं चालू आहे सध्या विषय हार्ड पद्धतीनं. म्हणजे असं काहीतरी विषय चालू आहे. आता चिंगळ्याला कुठं इकडल्या बाजूला ओवळायचं का इथंच ओवळायचं आहे निकिता देवाबशी होय का. बघ स्नॅपचॅट मधून फोटो काढतोय फिल्टर लावून ती बी विषय हार्ड. आणि एकदम भारी दिसतोय बघ कसं सगळं दिवं इकडं पण दिवं एक नंबर टकाटक प्रज्वलित असं. घरातलं वातावरण असं टकाटक आणि प्रज्वलित वाटायला लागले भारी एकदम फ्रेश. आणि इकडं बघा मोबाईलवर खेळतोस मी खालचं 2 दात झाले ते मला नुसतं हार्ड करत है ना. कोण आहे हात वर करा दिसतंय आता. तर सध्या टकाटक पैकी वातावरण झालं विषय हार्ड पैकी है ना. चिंगेश्वर महाराज की जय. कुठं हे करायचं त्याचं हो. एक्सक्यूज मी कुठं करायचं त्याचं काय पाठ घ्यायचं काय. पाठ घेऊन इथं इकडे घ्यायचं नाही. तर चिंगळू महाराजांचा आता ओवाळणीचा कार्यक्रम आहे थोड्याच वेळात. आता तिथं कसा विषय होतोय बघूया. पाठ वगैरे घेतो पाठावर बसवून आज कार्यक्रम करा नामाडीवरून 0 मिनिटात. तर सध्या फायनली तो क्षण आलाय. आता चिंगळूला जरा ओवळून घ्यायचाय कणकीच्या दिव्यानं. आणि चिंगळू महाराज सध्या बसले तिथं है ना. आता नामाटी वाढायची मम्मी वाढणारा नामाटी आमची. बघ इकडे बघ नामाटी ओढून घ्या नामाटी. बघ एक नंबर नाकाव पडलं ग बाया हा एक नंबर झालं एक नंबर. बघू इकडे बघ इकडं बघ ब्लॉक चालू आहे तुझा. बघ कसा दिसतो बघा नामाटी वाढल्याला. बघ इकडं हाय. आता मम्मी लागल्या ओवाळायला बारक्या पोराने असं ओवाळायला लागतंय. अगं त्यानं बघ पुढं कोयरी निकिता त्याला कोयरी पाहिजे बसलाय तो टकाटक पैकी. मम्मीनं ओवळून घेतला आता निकिताजी ओवळणार आहेत थोड्या वेळात. आणि इकडे बघ देव बाप्पा आशीर्वाद देतो बघ. आशीर्वाद चमच्यानं आशीर्वाद. पिल्या विठ्ठल झालं का झालं ओवळून झालं. तर झालं ओवाळणीचा कार्यक्रम झाला आणि त्याचा आता खेळायचा कार्यक्रम चालू झाला. आता पाटावर खेळत बसलाय बघा इथं विषय हार्ड करत. चमच्या घेऊन पळतो बा विषय हार्ड करत. भडकदार पद्धतीने कार्यक्रम सगळा पार पडलेला. आणि हे दिवस इथंच ठेवायचं तर रात्रभर आता होय ग. आणि ह्याचं महत्व काय बारक्या पोरासनी निगेटिव्ह एनर्जी जास्त असत्या वाऱ्यामध्ये इकडे तिकडे सगळीकडे. आणि दृष्ट लागत्या पोरांनी जास्त. त्यासाठी आज असं दिवो वगैरे प्रज्वलित करून कणकेच्या पिठात दिवो घेऊन
पोरांचं असं ववाळणी केली तर दृष्ट लागलेली निघून जाते असं काही तर म्हणते ती बाबा. मला पण लय काय जास्त त्यातलं माहिती नाही, पण आपलं जस्ट तुम्हाला सांगितलं, जे निकितानं मला सांगितलं त्यांच्या तिकडे ती तशी प्रथा आहे वाटतं काय तर. आमच्या इकडं पहिल्यांदाच आमच्या चिंगळ्यालाच असं ओवाळे, बाकी कोणाला आजपर्यंत आम्हाला पण ओवाळ नाही, इथं आसपास पण मी कोणाला बघितलं नाही. त्यांच्या तिकडे तशी प्रथा आहे, त्यामुळे ती केलंय तर चालतंय. हे एकदम फ्रेश वातावरण आणि टाकाटक वाटलं. चिंगळूची काय आहे, दीप अमावस्या, चिंगळूची दीप अमावस्या असा काहीतरी विषय झाला मग आजचा. तर चालतंय, सगळा टकाटक विषय झाला. आता थोड्या वेळानं भोजन करून करा आपण बसायचं पलीकडच्या हॉलमध्येच, कारण इकडं आज जरा पॅक झाले वातावरण. किचन आमचं बारकं असल्यामुळं चौरंग वगैरे मांडल्यामुळे सगळं टकाटक झालंय, घेतला विषय हार्ड. तर चालतंय, थोड्या वेळात आपण भोजन ग्रहण करायला हॉलमध्ये बसणार आहे. तेव्हा जातो भोजनाचं काय काय विषय छटछूट तेवढंच आपलं जरा खाऊन उरकायचं. तर सध्या स्नेह भोजन करण्यासाठी आम्ही आमचं आसन ग्रहण केलेलं आहे आणि चिंगळू महाराजांनी पण त्यांचं आसन ग्रहण केलंय. कसा आहे मन्या सुरव्या आमचा, डँग डँग डँग. आणि त्या गोड्यावर बसत बसत तेव्हा खातोय सगळं चपाती वगैरे. ही जरा बालिक चपाती खावा, ही दोल बाला तोला 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 तोला. हा, तर गोड्यावर बसून त्याचा कार्यक्रम चालू आहे खाया पियाचा. आणि सध्या ताटामध्ये आले कांद्याची भाजी आणि कदाचित वाजणार जरा लोणचं. होय, ते स्वीट लोणचं आहे, आंब्याचं गोड लोणचं, लिंबूच आहे, आंब्याचं नाही. तर मम्मी ते सगळी बसले तिकडे जेवायला. पप्पा पण दूध घेऊन बसले. दूध असले की पप्पाने काय लागत नाही, दूध केळ आणि साखर वगैरे सगळं टाकाटक पैकी. आणि पुढं मागं होणार चिंगळ्या. हा हा, उतारला, उतारासाठी कशी खाटा डोंबड्या असते. आता उतारलाय म्हणजे आता दांगा उतरू. नाही 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 नाही, हात नाही लावायचा कशाला, शानायच तू, जा पाटाव खेळ जा. तर चालतंय, स्नेहभोजनाचा आनंद सगळेजण घ्यायला लागले टाकाटक पैकी विषय हार्ड करत. आणि मी पण आता स्नेहभोजनाचा जरा आनंद घेतो टाकाटक पैकी. तर सध्या टाकाटक पैकी जेवण वगैरे सगळा आमचा कार्यक्रम पार पडला. आणि चिंगळू शेट माझ्यापैकी बसले ते, कारण विषय असा झाला, पप्पा जरा त्या तिथं काहीतरी कार्यक्रम करायला लागले, ते कडल तिथे वाईट सिमेंट लावायला लागले, निकिताची इकडे भांडी घासायला लागले त्या. आणि मम्मी आमची इकडे लागल्या सध्या चढकदार भडकदार पद्धतीचा काय करायला मम्मी, भडंग चिवड्यासाठी मम्मीनं तयार केला कार्यक्रम इथं चालू. आणि चिरमुऱ्याचा चिवडा आहे बघा, हे चिरमुरायचे असा चिवडा आहे. मी मगाशी 1 किलो चिरमुर आणलं जाऊन, अर्धा किलो चिरमुऱ्याचा काय तर कार्यक्रम करायचा आहे. मम्मीचा विषय हार्ड चालू आहे, सगळ्या टाकाटक पैकी पातेलं वगैरे ठेवले आणि सध्या लसूण चेचायला लागल्या मम्मी. आणि तर सगळा विषय टाकाटक पैकी आपला पार झालेला आहे. आज विषय हार्ड झालेला आहे, जेवण वगैरे सगळं टाकाटक झालं. आणि चिंगळू महाराजांचं जे ववाळणीचा कार्यक्रम होता तो पण सगळ्यात टाकाटक पार पडला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.